सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण करत आहोत ते मठरी, मेथी मठरी. चहाच्या सोबत ही खूप छान लागते आणि आपल्याला दुकानात देखील मिळू शकते, पण आज आपण स्वतःच घरी करणार आहे. बघा, मी इथं जवळपास 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यासोबत ओवा जिरा आहे बारीक. ही कसुरी मेथी आहे, ह्याच्यामुळं आपल्या मठरीला खूप छान अशी चव येणार आहे. मीठ आहे आणि मोहन घालण्यासाठी हे तेल आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. मठरी मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. आपल्याला हे सगळे हे चारही आयटम आपल्याला मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. बघत राहा अकूज किचन. सगळ्यात आधी आपण ओवा आणि जिरा यांची पूड घालून घेऊ. त्याच्यानंतर मीठ आणि ही कसुरी मेथी. हिच्यामुळे आपल्या मठरीला खूप छान चव येणार आहे. आणि मोहनसाठी तेल. आता याला हळूहळू हळूहळू आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हळूहळू त्यात आपण पाणी टाकणार आहोत. आधी पूर्ण तेलाने आपण मैदा आधी भिजवून घेणार आहोत. पूर्ण त्याच्या गाठी व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्यात. पूर्ण मैद्याला आपलं मोहनचं तेल लागलं पाहिजे, म्हणजे आपली मठरी खूप छान बनणार आहे. एकदम क्रिस्पी क्रंची. बघताय आपल्या मोहनच्या तेलामुळं त्याला आता बँडिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता आपण ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून घेऊ. फ्रेंड्स बघा, मी आपलं मैदा चांगला आता तिंबून घेतलेला आहे. आता ह्याला या गोळ्याला बघा थोडासा हार्ड केलेला आहे मी. ह्याला असंच आपण एक अर्धा तास असंच ठेवून देऊया आणि मग आपण त्याची पुढं मठरी तयार करायला सुरुवात करू. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल क्रिस्पी क्रंची रेसिपी मठरी. फ्रेंड्स बघताय आपली मठरी आता चांगली सेट झालेली आहे. आपली जे आपण पीठ घेतलं होतं, आता आपण त्याचे असे बारीक 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 असे गोल गोल गोळे त्याचे काढून घेऊया, असे बारीक बारीक. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी त्या भिजवलेल्या पिठाचे असे बारीक बारीक असे त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. आणि इथं गॅसवर मी आता कढई पण ठेवलेली आहे आणि तेल पण घेतलेलं आहे. लो मिडियम फ्लेमवर आपल्याला त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. आजची स्पेशल रेसिपी क्रिस्पी आणि क्रंची मठरी. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण याच्यात मठरी सोडून घेऊया. दोन्ही बाजूनी चांगलं त्याला डीप फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. बघा चांगलं जरा फिरून घ्यायचं आहे दोन्ही साईडने. छान फ्राय होतात मठरी. बघताय फ्रेंड्स, फायनली आपली आजची रेसिपी मठरी क्रिस्पी आणि क्रंची रेडी टू इट. गरमागरम चहासोबत सकाळी किंवा 4 वाजता देखील आपण याला खाऊ शकतो. आता 4 वाजतातच, तर नक्की करून बघा एकदा. खूप आवडेल तुम्हाला. खूप छान रेसिपी आहे, एकदम हलकी फुलकी.
नक्की करा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या मठीचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू.